काल ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार बाळ माने यांनी माघार घेतली आणि ठाकरे सेनेतून हकालपट्टी झालेले बाळ माने हे आता भाजपच्या वाटेवर आहेत की काय अशा चर्चा होतात। कारण बाळ माने हे नारायण राणे यांची भेट घेणार आहेत। थोड्याच वेळामध्ये बाळ माने आणि नारायण राणे यांच्या दोघांमध्ये भेट होणार आहे। तर बाळ माने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट घेणार असल्याची माहिती आहे। कोकण विधान परिषदेमधून बाळ माने यांनी माघार घेतली होती। कोकणामध्ये माघार घेण्यासाठी 25 कोटी रुपये दिले असा संजय राऊत यांनी सुद्धा आरोप केलाय। तर पक्ष नेतृत्वाला अंधारात ठेवून बाळ माने यांनी ही माघार घेतली असं राऊत यांनी म्हटलंय। कोकणातील माघारीसाठी 25 कोटी रुपये दिले साधारण, त्यातले 15 कोटी रुपये बीकेसीतल्या सॉफिटेल हॉटेलमध्ये दिले। विचारा, तुम्ही जाऊन विचारा, घेणाऱ्यांना आणि देणाऱ्यांना विचारा या निर्लज्जपणावर। संजय राऊत साहेबांना सकाळी काही ना काहीतरी बोलल्याशिवाय त्यांना सुद्धा काही व्ह्यूज येत नाहीत। तर असं काहीतरी बोललं पाहिजे। म्हणजे प्रमोदजी महाजन असं म्हणायचे, कुत्रा माणसाला चावला तर ती न्यूज होत नाही, पण माणूस कुत्र्याला चावला तर ती न्यूज होते। आणि त्यामुळे असं काहीतरी बोलायचं, सनसनाटी आरोप करायचे। अरे चिचोका आहेत काय? असे कोटी रुपये कोण द्यायला बसलेत काय? आणि तुम्हाला काय माहिती असले तर सांगा, पुरावे द्या, मी सार्वजनिक जीवनात निवृत्त होईल। उलट तुम्हालाच सवय झाले सुपाऱ्या घेऊन वाजवायची, सत्तेत असली तरी वाजवायची, विरोधात असल्या तरी वाजवायची सुपाऱ्या घेऊन। हे विनायक राऊत, संजय राऊत यांचं काम आहे। तर बाळ माने यांना जास्त गंभीररित्या घेऊ नका, म्हणजे सिरियसली घेऊ नका असं नारायण राणे यांचं सुद्धा म्हणणं आहे। चोराच्या उलट्या बॉम्ब आहेत त्या। माने हा ओरिजिनल बीजेपीचा आहे, मात्र तो निवडणूक आली का तळ्यात मळ्यात त्याचं चाल बसतं। तर जो वैयक्तिक पक्ष म्हटला तरी चुकीचं होणार नाही। बाळ मानेला तुम्ही सिरियस घेऊ नका। एवढ्या वर्ष तुम्ही पाहताय तो एका पक्षात राहिला व्यवस्थित, प्रत्येक निवडणूक आली का तो त्याची 5 वर्षाची तरतूद करतो। ते निमित्त झालं तिकीट भरायचं आणि मग तडजोड करतो आणि विड्रॉ होतो। सुद्धा बाळ माने यांच्यावर टीका केलेली आहे। चोराच्या उलट्या बोंबा म्हणजे बाळ माने असं विनायक राऊत यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंचा विश्वासघात करून उमेदवारी त्यांनी मागे घेतली आहे आणि स्वतः हेराफेरी करून दुसऱ्यांना टोप्या घातल्यात अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। चोराच्या उलट्या बोंबा कशा असतात त्याचं उदाहरण म्हणजे बाळ माने। म्हणजे स्वतः हाराखेरी करायची, स्वतः इतरांना टोप्या घालायच्या आणि प्रामाणिकपणे माननीय उद्धव साहेबांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्या उद्धव साहेबांची बेईमानी करून, उद्धव साहेबांचा विश्वासघात करून विधान परिषदेच्या उमेदवारी मागे घ्यायची। आणि मागे घेत असताना जे काय षडयंत्र रचलं गेलं ते आता उघड होत चाललेलं आहे। आणि म्हणून अशा या दल बदलू आणि विश्वासघातकी बाळमानेच्या प्रत्येक शब्दाला आता आम्हाला किंमत द्यायची गरज नाहीये। कोण राऊत म्हणता ना, विनायक राऊत आणि शिवसेनेचे राऊत वगैरे, हे खऱ्या अर्थाने विश्वासाला आतापर्यंत कधी पात्र, कुणा शब्द दिला आणि पुरा केला। माननीय बाळासाहेब होते तेव्हा ठीक होतं, हे शब्दाला शब्द देतील पाळतील असं सांगता येत नाही। आता बाकी धंदा बंद झालाय ना। तर बाळ माने यांनी घेतलेल्या माघारीच्या भूमिकेचा सूत्रधार हे देवेंद्र फडणवीस आहेत असं नितेश राणे यांनी म्हटलंय। उमेदवारांनाच विश्वास नाही की उद्धव ठाकरे निवडून आणू शकतात। नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवरच यामुळे टीका केली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी मंत्री नितेश राणे स्वतः सर, स्वागत आहे तुमचं पुढारीमध्ये। पहिला प्रश्न आहे की कोकणातून बाळ माने यांनी माघार घेतली, तुम्ही सूत्रधार होता, तुम्ही स्वतः त्यांना कलेक्टर ऑफिसमध्ये घेऊन गेला, मात्र ह्या सगळ्यावर आता टीका केली जाते। लक्षात घ्या, प्रामुख्याने तुम्हाला एक गैरसमज असा झाला आहे की सूत्रधार मी होतो। या सगळ्या निवडणुकीचे रणनीतिकार, सूत्रधार, मार्गदर्शक हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतात। कुठल्या निवडणुकीमध्ये कोणी काय रोल करावा, कोणी काय जबाबदारी घ्यावी, हे एकंदरीत हे सगळे वरिष्ठ नेते बसतात आणि त्यानुसार त्या कार्यकर्त्यांची जबाबदारी दिली जाते। पण थेट आरोप केला जातोय, संजय राऊत म्हणतात काल दिवसभरात 150 कोटी रुपये वाटण्यात आले
आणि इव्हन बाळ मानेंना देखील आर्थिक व्यवहार त्यांच्यासोबत झाला असा थेट आरोप. काही महिन्या अगोदरच तुमच्याच काही चॅनल्स लोकांनी अशी बातमी प्रकाशित केलेली की भांडूपमध्ये गांजाची शेती सापडलेली आहे. आता त्याचं काही इफेक्ट इथे दिसतंय का हे मला माहीत नाही फ्रँकली, कारण का स्वतःचे चुका मोजायच्या नाहीत. ते म्हणताना स्वतःचं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून. आता बाळ माने हे काही दूध खोळं नाहीत, ते काय लहान नाहीत. ते राजकारणामध्ये त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे, स्वतः आमदार राहिलेले आहेत. रत्नागिरीमध्ये भाजप वाढवण्यामध्ये बाळ मानेंचा फार मोठा हात राहिलेला आहे. आणि 2024 पर्यंत ते तुमचेच होते ना, तेव्हा तुम्हाला बाळ माने वाईट वाटले नाही. मग तुम्ही 24ला जे बाळ मानेजींना पक्षामध्ये घेतलं त्याच्यामध्ये काय कोट्यांचा व्यवहार झालेला असं आम्ही बोलायचं का? आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडी म्हणून, उबाटा म्हणून आता कुठेतरी तुम्ही स्वतःचं वाकून बघा की तुमचे उमेदवार तुमच्या नेतृत्वावर का अविश्वास दाखवताय. त्यांना का वाटत नाही की उद्धव ठाकरे आम्हाला निवडून आणू शकतात? का त्यांना देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वावर विश्वास आहे? ह्याचा कधीतरी विचार ह्या लोकांनी बसून करायला पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकास खवळेसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, मुंबई.